हे आदी पराशक्ती या टॅरो कार्ड्सला व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोचू दे. चला तर बघूया आज आपल्यासाठी काय मेसेज येतो आहे. प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 4 ऑफ पेंटिकल. सी 4 ऑफ पेंटिकल हे जे कार्ड आहे हे व्हॅल्यूचं कार्ड आहे. हे पैशांचं कार्ड आहे. हे स्वतःचे जे काही मौल्यवान वस्तू आहेत किंवा गुण असतील किंवा टॅलेंट्स आहे, स्वतःचं जे पण तुम्ही मौल्यवान समजता, तुमचे मुलं असतील, घर असेल, तुमचा जॉब असेल, व्हॉटेवर जे पण तुमच्यासाठी मौल्यवान आहे त्याबद्दल हा मेसेज आहे. अजून बघूया आपण पेंडुलमनी काय मेसेज येत आहेत. ठीक आहे. हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवतं का? हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवतं का? हो. हे कार्ड मानसिकतेतील बदल अधोरेखित करतं का? हो. हे कार्ड कृती किंवा जागरूकता याबद्दल आहे का? हो. सी इथे तिन्ही ह्याला हो आलेलं आहे, म्हणजे अंतर्गत धडा पण आहे, परत माइंडसेट पण आहे आणि परत अवेअरनेस, जागरूकता पण आहे. तर 4 ऑफ वॉन्ड्सचा अजून मेसेजेस काय आहे आपण घेऊया आधी, मग मी अजून डिटेल सांगते तुम्हाला. कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे? मानसिकता. या धड्याची तीव्रता पातळी किती आहे? $70. माझ्या प्रेक्षकांसाठी गायडन्स, डायरेक्शन काय आहे? डिसिप्लिन, अनुशासन, शिस्त. हे पहा, हे कार्ड जे आहे जसं मी आधी म्हटलंय, तर ह्याच्यामध्ये आपल्याला अंतर्गत धडा पण आहे की ज्या व्हॅल्यूज आपण करतो त्याबद्दल आपल्याला उभं राहण्याची एक क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. जे आपलं आहे ते प्रोटेक्ट आपल्याला करताच आलं पाहिजे, त्याच्यासाठी बोलताच आलं पाहिजे, त्यासाठी उभं राहताच आलं पाहिजे. तर हे या 4 ऑफ पेंटिकलचं म्हणणं आहे. प्लस तुमचा माइंडसेट की तुम्ही जर तुमच्याकडे असं नॉलेज आहे, विजडम आहे, ज्ञान आहे, तर ते तुम्ही स्वतःकडे ठेवून काहीच उपयोग नाही आहे, त्याला तुम्ही वाटा. असा पण एक मेसेज इथे मला दिसतो आहे की तुमच्याकडे जे वाटण्यासारखं आहे, ज्याने लोकांचा फायदा होईल, तुमचा सुद्धा फायदा होईल, असं जर काही तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ते अजूनपर्यंत कोणाला वाटलं नाही, दिलं नाही आहे, तर असं करू नका.
तुम्हाला ते देण्याचा सल्ला इथे, वाटण्याचा सल्ला इथे दिला जातोय. ठीक आहे. आणि अवेअरनेस ठेवा. तिसरा मेसेज हा मला मिळतोय की तुम्ही जागरूक राहा, की तुम्ही कोणत्या गोष्टी स्वतःकडे दांबवून ठेवल्या आहे आणि कोणत्या तुम्ही शेअर करता आहेत. तुम्ही खरं बोलता आहे का खोटं बोलता आहे. तुम्ही तुमच्या व्हॅल्यूज तुम्ही किती सांभाळता आहे. कारण ह्याचं पर्सेंटेज 70% आलं आहे. म्हणजे ह्याचा ज्या दिवशी तुम्ही हे रीडिंग बघाल हे टाईमलेस आहे. आणि हे त्या दिवसाचा हा मेसेज तुमच्यासाठी असणार आहे. 24 तासाचं हे गायडन्स आहे. म्हणजे जर तुम्ही 4 वाजता आज बघितलं तर उद्या 4 पर्यंत हा मेसेज तुमच्यासाठी लागू राहणार आहे. ठीक आहे. आणि ह्याची इंटेन्सिटी 70% आपली निघालेली आहे. ठीक आहे. तर ह्याला सांभाळण्यासाठी डिसिप्लिन हा मेसेज आपल्याला मिळाला आहे. डिसिप्लिनमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. कारण आज घेतलेला निर्णय किंवा आज तुम्ही जे पण काही कराल त्याचं 70% असर होणार आहे. आज लगेच नाही दिसणार, पण काही दिवसांनी, काही महिन्यांनी, वर्षांनी तो नक्कीच समोर येऊ शकतो. तर काळजी घ्या. ठीक आहे. शिस्तीत राहा असं या कार्डचं सांगणं आहे. आजचा मेसेज हाच आहे. तर जर या बोलण्याने तुमच्या आतमध्ये जर काही हालचाल झाली असेल तर नक्की हा तुमच्यासाठी मेसेज आहे. आणि तुम्हाला टिप द्यायची झाली तर तुम्ही एकांतात शांत बसू शकता आणि डोळे बंद करून तुम्ही स्वतःवर प्रश्न उत्तर करू शकता. जितकं तुम्ही आत जाल तितकं तुम्हाला तुमचे उत्तरं मिळणार आहे. ठीक आहे. तर हे नक्की करून बघा. आणि ज्या गाठी आजपर्यंत सुटल्या नाही आहे त्या गाठी तुमच्या एकांतात नक्की सुटतील. काही ना काही उत्तर तुम्हाला नक्की मिळणार आहे. ठीक आहे. आता हे रीडिंग मी संपवते. जे मार्गदर्शन मिळाले ते शुभ फळ देऊ दे. सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोहोचू दे. हे इंटेन्शन मी ठेवते की योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोचेल. आणि होप ह्या मेसेजेसमधून तुम्हाला नक्की काही ना काही मार्गदर्शन, तुम्हाला काही ना काही उत्तरं मिळत असतील तर नक्की तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करा, संवाद साधा आणि तुम्हाला हे रीडिंग कसं वाटतं आहे हे सुद्धा शेअर करा. परत भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि काळजी घ्या. बाय.